साताऱ्याच्या एका छोट्याशा गावी रमाबाई आणि गोविंदराव हळगे आपल्या जीवनाच्या संध्याकाळी आनंदात जगत होते. दोघांची वयोमान साधारणतः 70च्या आसपास होती. त्यांच्या मुलांची लग्न होऊन ते वेगवेगळ्या शहरात स्थायिक झाले होते, पण त्यांना आपल्या गावातच राहायचं होतं. त्यांनी गावातल्या एका छोट्याशा चाळीत आपलं छोटंसं घर बांधलं होतं. त्या घरात प्रेम, स्नेह आणि एकमेकांच्या काळजीने भरलेलं वातावरण होतं. रमाबाई आणि गोविंदरावने आपलं आयुष्य खूप साधेपणानं आणि मेहनतीनं घालवलं होतं. त्यांना नेहमीच स्वयंपाकाची आवड होती आणि त्यांनी आपल्या गावात एक छोटीशी खाद्यपदार्थांची गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. त्यांची गाडी गावातील मुख्य चौकात असायची, जिथे ते पिठलं भाकरी, वडापाव, पोहे आणि भजी असे चविष्ट पदार्थ विकत. गावातील लोक त्यांच्या चविष्ट पदार्थांसाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी नेहमीच उत्सुक असायचे. रोज संध्याकाळी गोविंदराव गाडी लावत असताना रमाबाई स्वयंपाकघरात तयारी करत असे. गोविंदराव नेहमीच तिचं कौतुक करायचा. "रमा, तुझ्या हातच्या पिठलं भाकरीला तोड नाही. लोक तुझ्या स्वयंपाकासाठी रांगेत उभे असतात." रमाबाई लाजून म्हणायची, "तुम्ही गाडी चालवण्यात हातखंडे आहात. आपलं काम तसं एकमेकांच्या सहकार्यानेच चालतं." त्यांच्या जीवनात सर्व काही सुरळीत चाललं होतं. पण एके दिवशी एक दुर्दैवी घटना घडली. त्यांचा धाकटा मुलगा महेश, जो मुंबईत काम करायचा, एका अपघातात गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारांची गरज होती आणि गोविंदराव आणि रमाबाई ताबडतोब मुंबईला निघाले. मुंबईच्या रुग्णालयात पोहोचल्यावर त्यांनी महेशला गंभीर अवस्थेत पाहिलं. डॉक्टरांनी सांगितलं की त्याला वाचवण्यासाठी मोठ्या शस्त्रक्रियेची गरज आहे आणि ती शस्त्रक्रिया खूप महागडी आहे. गोविंदराव आणि रमाबाईने आपल्याकडील सर्व बचत खर्च केली, पण तरीही पुरेशी रक्कम नव्हती. गोविंदरावने आपल्या मित्रांकडे, नातेवाईकांकडे मदतीसाठी विनंती केली, पण सगळ्यांच्या मदतीनेही पुरेशी रक्कम जमली नाही. शेवटी गोविंदरावने आपल्या छोट्याशा घरावर कर्ज घेण्याचा निर्णय घेतला. रमाबाईने त्याला धीर दिला. "गोविंदा, आपण एकत्र सगळं सहन करू. आपल्या मुलाच्या जीवासाठी काहीही करायला तयार आहोत." शस्त्रक्रिया यशस्वी झाली, पण महेशच्या आरोग्याला पूर्णपणे बरं होण्यासाठी खूप वेळ लागणार होता. गोविंदराव आणि रमाबाई मुंबईतच राहून त्याची काळजी घेत होते. त्यांच्या गाडीवरचा व्यवसाय बंद राहिला होता. गावातील लोकांना त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव होऊ लागली, पण त्यांनीही त्यांच्या परिस्थितीला समजून घेतलं. महिन्यांनी महेशची प्रकृती सुधारू लागली, पण गोविंदराव आणि रमाबाईच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ लागला. सततच्या चिंता, कष्ट आणि आर्थिक अडचणींमुळे दोघेही थकले होते. शेवटी महेश बरा होऊन घरी परतला, पण गोविंदराव आणि रमाबाईची प्रकृती खूप खालावली होती. गावात परतल्यानंतर त्यांनी आपला व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं आरोग्य त्यांना तितकीशी साथ देत नव्हतं. गोविंदरावला हृदयविकाराचा त्रास होऊ लागला आणि रमाबाईच्या सांधेदुखीनं तिला स्वयंपाक करणं कठीण झालं. तरीही त्यांनी एकमेकांचा हात धरून एकमेकांना धीर देत आपला व्यवसाय चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. गावातील लोकांनी त्यांच्या कष्टाची आणि प्रेमाची दखल घेतली. अनेकांनी त्यांना मदत करण्याची इच्छा दर्शवली, पण गोविंदराव आणि रमाबाईने नेहमीच आपला स्वाभिमान टिकवला. एके रात्री गोविंदरावने रमाबाईकडे आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. "रमा, आपल्या जीवनात खूप चढ उतार आले, पण तू नेहमीच माझ्या सोबत राहिलीस. तुझ्या प्रेमामुळेच मी हे सगळं सहन करू शकलो.
गोविंदा, तुझं प्रेम आणि तुझ्या सहकार्यानेच माझं जीवन सुंदर झालंय. आपण एकमेकांच्या सोबतीने सगळं पार करू. एके दिवशी अचानक गोविंदरावला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. रमाबाईने आपल्या जीवनातील सगळ्यात मोठा आधार गमावला. तिला खूप दुःख झालं, पण तिने आपलं आयुष्य चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. ती गोविंदरावच्या आठवणींमध्ये जगत राहिली. त्याच्या प्रेमाने तिला धीर दिला. महेशने आपल्या आईला खूप सांभाळलं, पण रमाबाईच्या मनात गोविंदरावच्या आठवणी नेहमीच ताज्या राहिल्या. तिचं शरीर थकलं होतं, पण तिचं मन अजूनही गोविंदरावच्या प्रेमाने भरलेलं होतं. शेवटी काही महिन्यांनी रमाबाईनेही या जगाचा निरोप घेतला. ती आणि गोविंदराव आता एकत्र होते, त्यांच्या प्रेमाच्या नव्या प्रवासात. रमाबाई आणि गोविंदरावच्या प्रेमकथेने दाखवून दिलं की प्रेमाची ताकद कितीही कठीण प्रसंगातही मनुष्याला जिंकण्याची ताकद देते. त्याच्या जीवनातील त्रास, दुःख आणि संकट त्यांचं प्रेम आणि निष्ठा कमी करू शकली नाहीत. त्यांनी एकत्रितपणे आपलं आयुष्य जपलं आणि शेवटी एकत्रच या जगाचा निरोप घेतला. त्यांची प्रेमकथा गावात एक आदर्श बनली आणि त्यांच्या आठवणीने गावातील लोकांना नेहमीच प्रेरणा दिली.